वाटोळ केले का गुडगुड केले हट. नाव द्यावं नाही तुलाच कळ ना मला कळलं हे देणार जवळ जाऊन येत आहे मी कोण त्या का ते 7 जण भाऊ वाटोळ केलं त्या बंडोबोगानं 7 जण त्याकडे येऊच ना त्यांची बहीण दिली तुझी आहे का नाही ती गोष्ट माणसाला बुटच तुझ्या अजून तुझ्या अजून वार कोजायची आहे होते जे काय करते त्याच्यात मुतणार वापरा म्हणतात जितके नाद नाही करायचा त्याला ते का आमच्या गाड्याला पोरगी फसून मिळली नाही तर तसाच राहिला असता कोण देते हो हा बोले हा आता म्हटलं कटलं का हा म्हटलं का आणि डबल मला समजत असेल दिली बी नसती बस ग ते बोलू नको हट. हटतीस काय हटतीस काय ते का होणार आहे ते होणार ते 7 गडी आहे माम आपलं जेवढं पोट आहे ते म्हणला त्या गोटुड्याला पोरगी द्यायची खायचं कसं आपली कपॅसिटी किती आहे हा ते म्हण हा वाटेल हे बरोबर हे म्हटलं तुझी कपॅसिटी किती आहे आणि तू दाखव चढतीस मी तुझी कपॅसिटी किती आहे माझ्या मी ऑटोमॅटिक खातो विचार काय मला माहित आहे त्याला विचारतोस काय मला टावाय त्याच्या वार कोजायचे आहे त्याच्या वर खायचं नाही किती हा ते म्हण नाही तर अजून तुझी वार कोजायची आहे मला सगळं टावाय तुझ्या म्हाताऱ्यावर टावाय मला तुझ्या म्हातारीची याची भाकरी खाली मी आता तुझा चिवळ्या थोरला बघ तुझा चिवळ्या थोरला तो धाकटा चिवळ्याचा नाद काय तसा भागात घडी नाही त्या ठिकाणी नाही आता ते पोरगाय पुऱ्या भागाला असं म्हणतो हा एवढ्या कराड बसण्यावर चांगलं होतं वाण्याच्यात नोकरी होता जो आपल्या भीमाच्या ते पोरग काय मोठा दणकण. बरं का असं नाही का बरं का पाहुणं हा ते पोरग काय जिंकली ठेवणार नाही म्हणून विकून टाकणार ती जी आहे ती म्हणून सगळं माझ्या नाव करून टाक बरोबर आहे. मग काय मेल्या भाऊ तरी बरं केला आणि ते आता पोर तिथे काय बागायत केलीस का तू कुणी तू कोणी करायला लाभ गिरगावडे अच्छा का पाण्यात पशे राहतो अजून काय करायचं कोणी करायचं बरोबर आहे लय लांब आहे विचारायची बायकोला झटायला हवी जागी तर बायको बायको माफ करते बायको आहे म्हणून तर आम्ही आहे बरोबर हा बायको माझा आता हातपाय टाकलं मला यायला कुठे गावते आम्ही काल गावात आणायला गेलो होतो सगळे त्याला तसं त्या पोरानं मुंबई वालं त्यानं बाहेर आणला रावली असा त्याचं पाण्याच्या ठिकाणी मार्केटमध्ये धरणात रान बरंच गेले कुठलं धरणात रान काटकं गेले दोन घेतले त्याला चालायचं म्हाताऱ्याची पुण्य आहे ती असं नाही म्हणून बरं का हा कशाचं पोरग सगळं इकडचं म्हटलं ऐका ती नाव केलं माझ्या सगळं काय सवऱ्या खाली ते मग उत्तर निघालं सावली त्याच्यावर ठेवायचं सवऱ्या शेंगा खाली हो अजून पाहिजे जेवायला बसला का नाही अर्धी कोर खाणार परत तुझी कोर दिली की म्हणा नको आलंय माझं नको शेंगा पाहिजे आणि शेंगा कशाला आणू दे का आण म्हणे त्याला काय खायचं कमी आलाय परत जुलाब बिलाब लागेल तर काय हो बरोबर बूट पायाला हात जोडायला का बदली करायची बूट टाक्या बांधायचा होय इकडे इकडे ठेव आमच्या घरात सगळी माणसं जेव्हा बसली का नाही बूट घालून आत येणार खुर्ची बसणार त्याचं चुकणार मग काय तेव्हा हाय का म्हणायचं काय वाट काय शेंगा म्हणजे मेल्याला माणूस उठून बसवलं शेंगा म्हणजे बडी चीज आहे काय तुझ्यावरच जाम शेंगा पिकायची मी बघितली असं नाही पाणी खाली राहण्याचं पाणी गाण बरं धरणात जर तुझे रान गेले मला माहिती धरणात आहे तू गोगावकर तुमच्या इकडे जायवरती कोण तू गोगाव हा आता बोललो मला तेव्हा ठाऊक हो तर
मग काय म्हणलं आम्ही काय म्हणला कपडे घालतो काय खोट का काय म्हणला खाली बागत का खोट म्हणला आमच्या तो म्हणला का आमचा पाहुणा आहे तिथं तुझ्या घराच्या बाजूला आम्ही सांगितलं का नाही त्याला ते मसरा घ्यायला येतो हो